2023 मध्ये त्यांच्या वडिलांनी शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्याचं असं म्हणणं झालं की तू जे आहेस आता तुझी आणि माझी लेवल मॅच नाही होत. आता माझा प्रपंच वाढला, माझ्या वडिलाचं राजकीय वर्चस्व आता तुझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, त्याच्यामुळं ते तू आणि मी आता हे लेवल. आणि तो काय बोलला आता की बघ तुला तर मला आता सोडायची इच्छा नाही आहे, आता काही ना काही करून मला तुला घरात आणायचं, जास्त काय नाही 4-5 लाख रुपयाचा कसंही तू जोड लाव. तर माझे एक ओळखीचे व्यक्ती आहेत, तर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून एक माझ्या ओळखीनुसार एक 2 लाख रुपये दिलेले आहेत. त्यांच्या मोबाईल वगैरे चेक करणं ह्या गोष्टी केल्या. तर मला असं लक्षात आलं की त्याची जी मावशी आहे लातूरला असते ती, त्या मावशीला रात्री 11-11:30 पर्यंत कंटिन्यू 2-2 तास हा कॉलवर बोलायचा. सर साहजिक आहे, विचारणारच एक व्यक्ती. शेतीवाडी कसं आहे का? सर माझं जे बॅकग्राऊंड आहे, माझं बॅकग्राऊंड फक्त आणि फक्त मजुरी करून खाईल इतकंच आहे. आमच्याकडे कोणताही इन्कम सोर्स नाही आहे. दुसऱ्या जामीन झाल्याच्या 2 ते 3 दिवसानंतर मला त्याच्या 2-3 नंबरच्या भावाचा कॉल आला. काय नाव आहे त्याचं? अमित वाघमारे. तर कॉल आल्याच्या नंतर मला ते एवढा अश्लील बोलला. एक जी रेकॉर्डिंग आहे ती मी नाही टाकू शकत, तरीही मी टाकेल वेळ आली तर. म्हणजे एका स्त्री जातीला तुम्ही कितपत बोलताय, घाकीच करणार आहे सर. मी मुख्यमंत्री महिला आयोगाकडे गेलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः मेल करणार आहे आणि माझ्यानी होईल तसा मी त्यांना कॉन्टॅक्टही करणार आहे. 20 पासून माहिती आहे टोटल. तर ते काय बोलले, वैजनाथ वाघमारे असे बोलले, ती मुलगी, तो मुलगा आणि तुम्ही बघून घ्या, मला काही घेणं देणं नाही, इतकंच बोलले. आणि मी तुम्हाला ओळखत नाही, कॉल डिस्कनेक्ट करून टाकला. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक प्रकरण मागच्या काही वर्षांपासून गुप्तपणे होतं ते आता बाहेर आलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की शिंदे गटाचे समन्वयक आहेत वैजनाथ वाघमारे, त्यांचा मुलगा असलेला अनिकेत वाघमारे याने एका मुलीची फसवणूक केली होती. त्या संदर्भामध्ये मराठी महाराष्ट्रानं बातम्या केलेल्या आहेत. सदरील मुलीनं परभणीच्या नवामोंडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील केलेली आहे आणि त्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मात्र त्याची जामीन झालेली आहे. आता जामीन कोणत्या निकषावर झाली हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. मात्र सदरील मुलगी ही कशा प्रकारे त्याच्या जाळ्यात अडकली किंवा मग काय आमिषं दिली होती, काय आमिषं देऊन सोबत ठेवण्यात आलं, कसा वापर करण्यात आला आणि त्यानंतर कसं वाऱ्यावर सोडून देण्यात आलं, लग्नाचं आमिष देऊन कसं वाऱ्यावर सोडून देण्यात आलं, या सगळ्या गोष्टींसाठी सांगण्यासाठी आपल्यासोबत सदरील पीडित मुलगी आहे. जाणून घेणार आहे की कशा प्रकारे वैजनाथ वाघमारेंचा मुलगा जो आहे अनिकेत वाघमारे त्याने सदरील मुलीला आमिष देऊन फसवलं, काय नेमकी परिस्थिती होती सांगणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय नेमकं ठरलं होतं सुरुवातीला, कशी अनिकेत वाघमारेची तुमची ओळख झाली आणि काय हे सगळं आहे थोडक्यात सांगाल तुम्ही? ओके सर, 2022 मध्ये जून महिन्याची गोष्ट आहे. आमची एका फ्रेंडशिपच्या रिलेशनमधून ओळख झाली होती. ओळख झाल्याच्या नंतर आम्ही साधारणतः 1-2 महिना सोशल मीडियावरती किंवा कॉन्टॅक्ट थ्रू बोललो. त्याच्यानंतर त्यांना समजलं की ही मुलगी एक माझ्याच समाजाची आहे, माझी कास्टची आहे, तर हिच्यासोबत माझं लग्न होऊ शकतं. मग त्यांनी सतत मला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा प्रयत्न केला आणि लग्नाचा प्रस्ताव पण मांडला. त्यावेळेस मी ॲग्री नव्हते सर, पण त्यांनी मला थोडंसं कन्व्हिन्स केलं. आणि त्यांच्याच एक संबंधित व्यक्ती आहे जे आमच्या गावापासून थोडं 5-10 किलोमीटर झाली. ते वर्ष कोणतं होतं, तारीख वगैरे आहे लक्षात? हो, एक 10 ते 15 जूनच्या समथिंग 2022 वर्ष आहे सर. तर त्यांनी काय केलं, एक आमच्या गावाच्या शेजारी गाव आहे, तिथे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तींना माझ्या घरी पाठवलं एक स्थळसाठी. म्हणजे तुमची ओळख झाल्यानंतर पाठवलं? हा, ओळख झाल्याच्या नंतरचा भाग आहे हा. तर त्यांनी पाठवलं आणि ही गोष्ट त्या मुलाच्या वडिलालाही माहिती होती. त्याच मुलाच्या वडिलाला विचारून त्यांनी गावी आले. मग माझ्या घरच्यांनाही कन्व्हिन्स केल्याच्या नंतर घरचे बोलले ठीक आहे, हे दोघं एकमेकांना ओळखतात, हे पण आहेत, तर आपण बघू काय आहे. तर मग अनिकेतचे वडील ठीक आहे बोलले, बघू नंतरनी. मग असंच थोडंसं माझ्या पप्पाचं थोडंसं ऑपरेशनचा विषय होता, तर त्यांचा हॉस्पिटल इमर्जन्सी असल्यामुळे थोडं डिले होत गेलं लग्नाला. मग नंतरनी असं झालं की 2022 पर्यंत पूर्ण हे स्टॉप झालं होतं की लग्नाचा विषय जे आहे ते. मग आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहायचो कंटिन्यू. मग त्या दरम्यान हा मला भेटायला वगैरे घेऊन जायचा. तर मी म्हणायची की आपलं लग्न होणारच आहे काही दिवसात, तर मी तुझ्यासोबत नाही येणार बाहेर वगैरे. तर त्यावेळेस हा असा बोलायचा, तुझं नंतर मन बदललं तर, तू दुसऱ्याकडे गेली तर, तू माझ्या टचमध्ये राहा, अशा गोष्टीचा त्यांनी मला खूप हे करायचा. मग झालं असं की 2023 मध्ये त्यांच्या वडिलांनी
शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर त्याचं असं म्हणणं झालं की तू जे आहेस आता तुझी आणि माझी लेवल मॅच नाही होत. आता माझा प्रपंच वाढला, माझ्या वडिलाचं राजकीय वर्चस्व आता तुझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, त्याच्यामुळं ते तू आणि मी आता हे लेवलचे नाही आहोत. तर तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल किंवा तू एवढे दिवस माझ्यासोबत राहिली तर तुला काही ना काही करून असं लग्न करावं लागेल की माझ्या वडिलांचे जे 4 राजकीय कार्यकर्ते येणार आहेत त्यांना वाटलं पाहिजे की हे एका नेत्याच्या मुलाचं लग्न आहे, तर त्या हिशोबाने तू तयारी कर. मग मी थोडंसं हे झाले ना सर. कसली तयारी म्हणजे लग्न चांगलं, हुंडा दिला पाहिजे, पैसे असं. आता एक माझ्या ह्याच्यानुसार की मी एवढा पैसा नाही खर्च करू शकत. मग मी त्याला बोलले की तुम्हाला आधीच बोलायचं असतं. ठीक आहे. असंच होत मग मी त्यांच्या वडिलांना एके दिवशी कॉल केला. 2023च्या 1 एप्रिलला त्यांना मी कॉल केला होता. म्हटलं की असं असं आहे, तुम्ही मला ॲक्सेप्ट करताय का नाही म्हटलं सांगा. तर ते काय बोलले, तुमची लायकी वडापाव तळून खाण्या इतकीच आहे. कोण म्हणे असं? वैजनाथ वाघमारे. त्यांचे बोलणं झालं फोनवर? हो, फोनवर बोलणं झालेलं आहे सर माझं 1 एप्रिल 2023ला. तर बोलले की आपली लायकी बघून किंवा हे बघून तुम्ही पाऊल उचलायला पाहिजे, वडापाव तळून खाण्या इतकी लायकी आहे आपली, तर तुम्ही काहीतरी शिका, पुढे व्हा आणि नंतर तुम्ही तुमची तारीख काढा लग्नाची, मला बोलवा, त्यानंतर मी येईल. मग मला ते थोडंसं नकार वाटला त्या गोष्टीत. ठीक आहे, मी कॉल ठेवला आणि अजूनही त्या मुलाशी मी दुरावा करण्याचा प्रयत्न करत गेले. तर मला कळलं की इथे काय होणार नाही, पण तरी पण हा मुलगा मला सतत कॉल मेसेजेस, माझ्या घरी येऊन धमक्या, तू आता दुसरीकडे लग्न कशी करू शकतेस, तू तर माझ्यासोबत राहिली आता, मग तुला कोणच ॲक्सेप्ट करणार नाही. त्यावेळेस एक माझीही मजबुरी अशी झाली की बाबा 4 पाहुण्यामध्ये माहिती झालं आहे तर होईल काही ना काही करून, मी असं त्याच्यासोबत हे करत गेले. मग हा मुलगा थोडंसं मारहाण झाली त्याला त्याच्या वडिलाकडून. मारहाण झाल्याच्या नंतर तो 1 वर्ष निघून आला मुंबईला. त्यावेळेस मला आर्थिक परिस्थिती थोडीशी माझी कमकुवत असल्यामुळे मला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबसाठी जावं लागलं. तर मी तिथे गेल्याच्या नंतर हा मुलांनी मला कॉल केला, म्हणे असं असं प्रकरण आहे, माझे वडिलांनी मला मारहाण करून घराबाहेर काढलेलं आहे. तर त्यावेळेस मी जर त्या मुलाला सहारा दिला, सहारा म्हणजे मी काय त्याला सोबत घेऊन असं हे नाही केलं की बाबा तू पैसे घेऊन ये हे कर, तो 1ही रुपया न घेता इवन एक बॅग आणि एक ड्रेस घेऊन डॉक्युमेंट घेऊन घरात बाहेर आलेला मुलगा होता. कुठं आला? मुंबईला आला सर. मी ज्या कंपनी, कोणत्या दिवशी, तारीख वेळ माहिती? ही 2024ची गोष्ट आहे सर. हां, तर आला, पूर्ण एक 8 ते 9 महिने ते तिथे राहिला. मी माझ्याच कंपनीमध्ये ह्याला एक एजंट म्हणून कामावरती लावलं. तर आता याच्यामध्ये मी जर त्या मुलाला एक साधन दिलं पैसे कमवायचं, ते त्यांनीच कमवले, मी त्याला 1 रुपया नाही दिला. ठीक आहे, त्यांनी कमवले. तर आता इथं त्या मुलाचे वडील असे बोलतात की माझा मुलगा 1 वर्ष घेऊन सोबत राहिली. जर तुम्हाला हे कळतं की तुमचा मुलगा मी 1 वर्ष सोबत घेऊन राहिले, तर तुम्हाला का नाही कळलं की तुमचा मुलगा 1 वर्ष घराबाहेर का राहिला? मुलगा पण तुमचा 25-26 वर्षाचा होता त्यावेळेस. मग तुम्हालाही प्रश्न पडायला पाहिजे ना की आपला मुलगा 1 वर्ष कुठे राहतोय, काय होतंय. आणि एक कॉल मी ऐकला होता त्याच्या वडिलाचा आणि त्या मुलाचा. तर त्याच्यामध्ये ते वडील त्याच्या असे बोलले की आजपासून मी तुझा बाप नाही, तू माझा मुलगा नाही. मग त्यावेळेस मुलांनी पण मला असं दाखवून दिलं की आता माझं काही खरं नाही, जे काय आहे ते तू आहे, आता आपण थोड्या दिवसात लग्न करू. मग अशी गोष्टी झाली. मग झाल्याच्या नंतरनी अजून माझ्या वडिलाचं एक हॉस्पिटलचा प्रॉब्लेम दुसरा क्रिएट झाला आणि ते खूप क्रिटिकल होता सर. त्याच्यामुळे मला परत परभणीमध्ये यावं लागलं. आल्याच्या नंतरनी मग हा मुलगा तिथेच राहिला, मुंबईत राहिला. हां, तो तिथेच राहिला. तर त्याच्या भरपूर अडचणी काही आल्या तिथे, किंवा राहण्याचं म्हणा, टिफिनचं वगैरे. तर तो काय बोलला की तू रात्री बेरात्री मेडिकलवरती जातेस, ह्याला जातेस. माझे वडील त्यावेळेस नांदेडला ॲडमिट होते. तर मी बोलले आता माझ्या इथं कोणी करतं नाही आहे, मी माझी आई आहोत, तर मला माझ्या वडिलाला ह्या सिच्युएशनमध्ये बघणं आहेच. तर मी मेडिकलला वगैरे गेलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. तो बोलला मी तिथे येईल. तो मुलगा त्याच्या मर्जीने तिथे आला होता सर. त्याला कोणी फोर्स करून बोलवलं नाही किंवा त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी असं काहीच नाही. तो मुलगा स्वतः आला नांदेडला 10 दिवस माझ्यासोबत, जे सरकारी हॉस्पिटल आहे आपलं तिथे राहिला. मग राहिल्याच्या नंतर माझ्या घरच्यांनी त्यांना विचारपूस केली की तुमची ही होणारी बायको तर आहे, पण तुम्ही लग्नाच्या आधी येऊन राहणं योग्य नाही. तर त्यावेळेस तो मुलगा बोलला ही माझी होणारी बायको आहे, ही जर रात्री बेरात्री जर बाहेर पडत असेल तर मला हिच्यासोबत राहणं गरजेचं आहे. एक मदत म्हणून मी येतोय, इथं माझं रिलेशन नाही आहे, एक मदत म्हणून मी येतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्या वडिलाला परत आम्ही 1 ऑगस्ट 2024ला जेजेला शिफ्ट केलं होतं. तर त्यावेळेसही तो आला होता आमच्या. कुठलं? मुंबईचं. हां, जे हॉस्पिटलला केलं, पण तिथे काही उपचार न झाल्यामुळे आम्ही तिथून 2 ऑगस्टला रिटर्न आलो परभणीला. आणि परभणीचं जे आपलं ICU आहे
सूर्यकांत देशमुख सरांचं परभणी ICU. तिथे माझ्या वडिलांना 2 ऑगस्ट 2024ला ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर 29 ऑगस्टला डिस्चार्ज भेटला. तोपर्यंत तो मुलगा माझ्यासोबत राहिला सर. तर त्यावेळेसही त्याने हॉस्पिटलमध्ये राहिला. बऱ्याच ठिकाणी त्यांनी मला फोर्स घेऊन गेला. त्या सिच्युएशनमध्येही आता बोललं तुला काहीच ऑप्शन नाही, कारण तू मला सोडू शकत नाहीस. आता तुला माझ्याशीच लग्न करणे. आणि हे जे घरी त्याच्या नकार आहे, ह्या गोष्टी हा म्हणजे क्लोजच ठेवल्या त्यांनी, ओपन करून दाखवलंच नाही की उद्या तुझं माझं काही होणार नाही म्हणून. मग झालं असं की मी आईला कॉल केला, बोललं असं असं आहे, तुम्ही मला ॲक्सेप्ट करा, कारण तुमचा मुलगा माझ्यासोबत एवढे दिवस राहिला. कधी आईला फोन केला होता? 24-25 मार्चमध्ये, ह्या 2025च्या मार्च. 25च्या मार्चपर्यंत चाललं तुमचं मार्चमध्ये. आणि तो काय बोलला आता की बघ, तुला तर मला आता सोडायची इच्छा नाही आहे, आता काही ना काही करून मला तुला घरात आणायचं, जास्त काय नाही, 4-5 लाख रुपयाचा कसंही तू जोड लाव. तर माझे एक ओळखीचे व्यक्ती आहेत, तर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून एक माझ्या ओळखीनुसार एक 2 लाख रुपये दिलेले आहेत त्यांच्या बँक अकाउंटवरून. आणि मी स्वतः दिलेले आहेत, अनिकेत वाघमारेच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. आणि मी स्वतः 1 लाख रुपये दिलेले आहेत. आणि 42,000 रुपये माझ्या मैत्रिणीच्या अकाउंटवरून मी पाठवलेले आहेत. तर ह्या गोष्टीला सगळे पुरावेही आहेत सर माझ्याकडे. आणि ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून दिलेले आहेत ती व्यक्ती साक्षीला पण माझ्यासोबत आहे. मी असं नाही बोलत आहे की मीच दिलेले आहेत सगळे पैसे, माझ्या भरोशावर दिलेले आहेत. तर ती व्यक्ती आज माझ्या घरी येते, मला टॉर्चर करतात की तू आता आणून देतं. मला सांगा, ह्यांनी माझ्याकडून माझी सगळीच लाईफ खराब केली, एक तर माझी पर्सनल लाईफ पण आणि फायनान्शियल लाईफ पण. आता त्या व्यक्तीचे मी 2 लाख रुपये, माझे स्वतःचे 1 लाख रुपये आणि माझ्या मैत्रिणीचे 42,000 रुपये कुठून आणू? तर मी त्या माझ्या मैत्रिणीला एक विनंती केली की अनिकेत वाघमारे यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर तू काय कर की त्यांना एकदा कॉन्टॅक्ट कर की माझ्याकडून तर काय होत नाही, एकदा तू कॉन्टॅक्ट कर, बघ तुला भेटले तर. तर त्यांनी असा प्रकार केला की एका मुलीला आणि एका समाजाला हे अनएक्सपेक्टेड आहे ऐकणं. तर ज्यावेळेस माझ्या मैत्रिणीने कॉन्टॅक्ट केला तर तिला असे उडवाउडीचे उत्तरं दिले. मग तू आझाद मैदानावर येते का, मग तू इकडं येते का, तिकडं येते का. मग माझी मैत्रीण पैशासाठी जायची, एवढं व्यवस्थित बोलायची, असली घाण शब्द वापरून त्या मुलीला बोललेले आहेत. कोण बोललं? वैजनाथ वाघमारे. वैजनाथ वाघमारे भेटायला बोलवायचे? हो, आझाद मैदानावरती त्यांचं काहीतरी मीटिंग होती. आणि ही गोष्ट एप्रिल 25ची आहे, 21 एप्रिलच्या पुढची गोष्ट आहे. तर ती मला बोलली की बघ, मी तुझ्या ते अनिकेतच्या वडिलांना कॉल केलेला आहे, त्यांचं बोलणं काय मला व्यवस्थित वाटत नाहीत. ते मला बोलतात की तू माझ्यासमोर ये, मला तुला बघायचं आहे, तुझा रंगरूप कसा आहे, हे बोलणं झालेलं आहे. तर मी बोललो की तू त्या व्यक्तीला काही बोलू नका. वरून त्यांच्या दोन्ही मुलांनी तिला अश्लील शिवीगाळ केलेली आहे सर पैशासाठी. तुझे किती पैसे घेतले, तुझं काय केलं आहे. तर त्या मुलीनं आता हा विषय टोटल क्लोज केलेला आहे. ती मला बोलती जर मला ह्या महिन्यापर्यंत तुझ्याकडून पैसे नाही आले, मी तुझ्या भरोशावर दिले होते, तर ह्याला जिम्मेदार तू राहशील. मग तिने ते ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे जे आहेत त्यांना बोलली होती की काका असं असं आहे, मी दिले तिच्या अकाउंटला नाहीत, तुमचं जे तिरुपती अर्थमूव्हरचं जे बिझनेस अकाउंट आहे त्याच्यावरतीच पैसे गेलेले आहेत, तर प्लीज मला पैसे द्या. तर त्यावेळेस ह्यांनी इतके उडवाउडीचे उत्तर दिले की तू तिलाच दिले असशील. ठीक आहे, हा झाला पैशाचा विषय सर. ठीक आहे, आता ह्यांना द्यायचे नाही द्यायचे तो त्यांचा प्रश्न. याच्यामध्ये मी त्यांना पैशासाठी काहीच नाही करत आहे. त्यांनी मला नाही दिला 1 रुपया तरीही मला प्रॉब्लेम आहे, फक्त त्यांनी माझी समाजामध्ये बदनामी करू नये. तर आता बदनामी कशा प्रकारची करतात ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. समाजामधले 4-5 लोक जमा करतात, मध्ये जाऊन थांबतात आणि समाजाला असं सांगतात की ती मुलगी चांगली नाही आहे. तुम्हाला ही गोष्ट 9 जूनच्या आधी नाही कळाली मी चांगली आहे का नाही, तर त्यावेळेस तुम्ही त्या मुलाला नाही सांगू शकले ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. तुमच्या मुलाला मी 1 वर्ष बाहेर ठेवलं, त्याला सांगितलं की बाबा काय असतं काय नाही, तू जॉब कर, हे कर, म्हणजे मी तुम्हाला एक चांगला मार्ग दिला, म्हणजे यात कमी वाईट झाले का? बरोबर. तर त्यांनी समाजाला असं सांगतात की माझ्या मुलांनी तिला 20 लाख रुपये दिलेले आहेत. तर त्यांनी समाजाला हे पण सांगावं की तिनं त्या 20 लाखाचं काय केलं. लॅपटॉप दिलेला आहे, अजून मोबाईल दिलेला आहे. ही गोष्ट ॲग्री करते की माझ्याकडे एक ॲक्टिवा आहे, अनिकेत वाघमारेच्या नावावर आहे, परळीच्या शोरूममधून काढलेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्याचं डाऊन पेमेंट 20,000चं मी केलेलं आहे, 7,000चा EMI मी भरते. 2 महिने झालं EMI भरला नाही. तर माझी ही इच्छा आहे की ती गाडी येऊन त्यांनी घेऊन जावी, त्या माझ्याशी काही अर्थार्थी संबंध नाही आहे. याच्या व्यतिरिक्त त्या मुलाकडून मी पर्सनल खर्चासाठी 1 रुपया घेतला नाही. त्याला पैशासाठी 20 लाख रुपयांचं काय आहे मग ते फक्त तोंडाचा आरोप करतात. 100% हा आरोप आहे. तर मला त्यांना हे म्हणायचं की तुम्हाला बोलणं एवढं सोपं आहे, तर ते समाजाला तुम्ही प्रूफ करून दाखवा की 20 लाख रुपये कुठे दिलेले आहेत. ठीक आहे, आणि जर ती गोष्ट खरी असेल तर मग तुम्ही खरे आहात, बरोबर.
तर झाला विषय असा की मग हे प्रकरण असं वाढत गेलं. मग मुलगा बोलला की आता मला गावी जायचं आहे, तर बघू आपण लग्नाचं काहीतरी. मग आता एजनुसार माझ्या घरचे बोलायचे अनिकेत तुमच्या घरी बोला काय, तर माझ्या वडिलांना मी डायरेक्टली नाही सांगू शकत. अनिकेत तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटायचा, त्या घरच्यांना सगळ्यांना माहित होतं, त्याच्याही घरच्यांना माहिती माझ्या सगळ्या फॅमिलीला माहिती आहे सर. फॅमिली म्हणण्यापेक्षा माझ्या अख्ख्या रिलेटिव्हजला माहिती आहे की ज्यावेळेस हा हॉस्पिटलमध्ये आला त्यावेळेस माझ्या वडिलांना कमी कमी 500-1000 माणूस भेटायला आलेला आहे. तर त्यावेळेस हा सांगायचा की मी हिचा होणारा नवरा आहे, आणि ज्यावेळेस आम्ही डिस्चार्ज कार्ड मागवलं ना त्याच्यावरती अनिकेत वाघमारेची सिग्नेचर आहे जावाई म्हणून. तर आहे याच्यामध्ये आमचं कुठलंही बळजबरी नाही आहे. त्याला तुमचं बिनसलं नेमकं कशामध्ये आणि कधी पोलीस स्टेशनला का जावं लागलं, कधी केलं? बिनसलं याच्यामुळे सर की आता मी वडिलांचं ऑपरेशन केल्याच्या नंतर एक 3-4 लाख रुपये माझा खर्च आला, आणि माझी वडिलांची परिस्थिती अशी आहे की ते काम नाही करू शकत, घरात कमवतं कोणच नाही आहे. माझ्याकडे जे काय होतं त्यातून मी ऑपरेशन केलं, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर मी ह्याला 5 लाख रुपये लग्नासाठी कुठून देणार? मग ह्यांनी असे उडवाउडीचे उत्तरं दिले मला की माझे वडील मान्यच नाही करत, त्यांना BP शुगरचा त्रास आहे, त्यांना काहीही होईल, मी असं सांगू नाही शकत. तर मी बोलले आणि मला काही झालं तर? ते बोलले तर तुझा प्रश्न आहे. मी बोलले ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, मला सतत भेटायला यायचा, म्हणजे असं कल्पनाच नाही येऊ दिली मला की मी काय करणार आहे म्हणून. तरी पण मला त्याच्या बिहेवियरवरून वाटवलं की हा कुठे ना कुठेतरी एंगेज आहे, कुणाला तरी बोलतोय, मला इग्नोर करतोय. म्हणलं बट ऑब्वियस काहीतरी याचं असू शकतं. तर मी ह्याचं सोशल मीडिया हे हाईक करणं आणि मोबाईल वगैरे चेक करणं ह्या गोष्टी केल्या. तर मला असं लक्षात आलं की त्याची जी मावशी आहे लातूरला असते ती, त्या मावशीला रात्री 11-11:30पर्यंत कंटिन्यू 2-2 तास हा कॉलवर बोलायचा. सर साहजिक आहे, विचारणारच एक व्यक्ती. तर मी बोलले की तू एवढा वेळ का फोनवर बोलतोस? तर बोलले असंच. ठीक आहे, मी एवढं लक्ष नाही दिलं. ज्यावेळेस मी त्याचा फोन पाहिला त्यावेळेस हा मार्चपासून फेब्रुवारीपासून म्हणजे मला काही कल्पना न देता त्याही मुलीशी लग्नाचे प्रॉमिस केले, तिलाही बोलला, आणि ह्यांचं तिकडं सगळं चालू राहिलं, आणि इकडे मलाही लग्नासाठी मजबूर करत गेला. माझ्या वडिलांना कोणती दिवस होता, कोणतं वर्ष कोणतं हे 2025 मार्चपासून आय थिंक तो त्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये होता. तर मला बोला 10 ते 15 दिवसात आपलं लग्न होऊ शकते, बोला तुम्ही फुल तयारीला लागा. तर माझ्या आईनी आता एका मुलीचं लग्न करताय म्हणल्यानंतर सर कोणाच्या गळ्यात असंच नाही बांधत, तिच्या ह्यानी होईल तेवढं घरचे करतातच. तर आम्ही पूर्ण तयारी केली, आणि हा आयत्या वेळेला एकदम नाही बोलला. तर मी एवढी डिप्रेशनमध्ये गेले. पण मी बोलले आज जर मी कमजोर होऊन इथे जर आत्महत्या केली किंवा काही झालं तर ह्यात त्यांचं नुकसान तर काही नाही आहे, पण जे माझे दुबळे आईवडील आहेत त्यांचं नुकसान होईल. एक तर मी चूक केली की अशा माणसावर विश्वास केला आणि अजूनही करत राहिली. आता मी दुसरी चूक नाही करणार की स्वतःला संपवून. का? कारण की अजून येणाऱ्या मुली आहेत, अजून त्यांना 4 मुलं आहेत, बरोबर आहे. माझ्या जागी दुसरी कोणती मुलगी उभं करू शकतात. तर त्याच्यामुळे मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जे चुकीचं केलं आहे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. त्याच्यामुळे मी हा गुन्हा दाखल केला आहे. तुमच्या वडिलांचं आई वडिलांचं काय बॅकग्राऊंड आहे, कशी परिस्थिती, ते काय करतात, म्हणजे काय मजुरी करतात, कुठं आहेत, शेतीवाडी कसं आहे? सर माझं जे बॅकग्राऊंड आहे, माझं बॅकग्राऊंड फक्त आणि फक्त मजुरी करून खाईल इतकंच आहे. आमच्याकडे कोणतंही इन्कम सोर्स नाही आहे शेती सोडलं तर, ठीक आहे. आणि माझी आई शेतातच काम करते. मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचे, 30,000 रुपये माझं वेतन होतं. त्याच्यानुसार मी माझं फॅमिली चालवली आहे. किती शिक्षण झालं सर? मी माझं एज्युकेशन कंप्लीट आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे माझं. आणि त्याच्यानंतर मी काही शिकले नाही, कारण की फॅमिलीमध्ये असं झाल्यामुळं, कारण वडीलच पडले. हा बीडचा, तुम्ही परभणी, कसं तुमचा कशी ओळख झाली, तिकडं कशाला यायचं? हा सांगते. आता ही ओळख जी झाली आमच्या एका फ्रेंडच्या थ्रू झाली होती. हा परभणीमध्ये आला होता, याच्याकडे ते पोकलेन का काहीतरी होते मशीन, तर त्याच्या माध्यमातून ओळख झाली होती. आणि मग ह्याने डायरेक्टली लग्नासाठी प्रस्ताव मांडला. याच्या आधी काय आम्ही जास्त भेटलो किंवा फिरलो नाही सर. पोलीस ठाण्यात कधी जायची वेळ आली, का वाटलं की पोलीस ठाण्यात गेलं? तर 4 जूनला मग हा प्रकार माझ्या लक्षात आला. मला एक अननोन नंबरवरून कॉल आला सर, आणि कॉल आल्याच्या नंतर मला असं त्या व्यक्तीने सांगितलं की तू ही व्यक्ती बोलते का? तर मी म्हटलं हो. तर बोले अनिकेत वाघमारेचं तुझं काय रिलेशन आहे, मला सगळं माहिती झालं आहे, आणि ह्याचा साखरपुडा आहे म्हणे 5 जूनला, तर तू जाऊन तो थांबव. पण ही गोष्ट त्यांना कशी कळली हा पण प्रश्न आहे. त्याच्या आधी 14 मेला त्या मुलीला मी आमचे फोटोज, रेकॉर्डिंग ह्या सगळं पाठवलं होतं. मी तिला बोलले की ह्या व्यक्तीने मला 4 वर्ष थांबवलेलं आहे लग्नासाठी, आणि तू जी कोणी आहेस तू ह्याला पुढे आता हे नको करू, तू इथे स्टॉप कर. तर ह्याची जी मावशी होती, तर मावशी अशी बोलली की हे बाहेरच्या मुलींचं काय खरं, असं तसं, म्हणजे असे
उत्तर दिले. आणि त्या ती मुलीला समोरची मुलगी मावशीने अरेंज करून दिली होती, त्यांचे संबंधित जोडून दिले येस 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 ती जी मुलगी आहे मावशीने अरेंज करून दिली होती. तर त्या मुलीला हे सगळं प्रकार सांगितल्याच्यानंतर त्या मुलीनी असं बोलून दिलं की म्हणजे ती पण मला खूप घाण आणि अश्लील बोलली की तुम्ही अशाच असतात तशाच असतात, तो माझा होणारा नवरा आहे, मग असं खूप काय बोलली. मग बोलल्याच्यानंतर ही ऐकले नाही ना कोणीच. मग ह्यांनी 4 जूनला त्याच्या एका व्यक्तीचा मला कॉल आला. मग मी ही रेकॉर्डिंग त्यांना पाठवली. म्हटलं हा कोण आहे, तू ओळखून घे. तर 5 पाठवली रेकॉर्डिंग अनिकेतला. तर त्याला समजलं आहे ही व्यक्ती कोण आहे, त्यांच्याच रिलेशनमधली आहे आणि एक अगदी जवळची आहे. तर मग त्यांनी काय केलं की बोललं हे असं काही नाही आहे. तर 5 जूनला हा व्यक्ती गेला, मला सकाळी बोलला आणि अचानक मला 2-2:30 वाजता ब्लॉक केलं त्यांनी आणि तिकडे साखरपुडा केला. तर साखरपुड्याचे फोटो मला भेटले. 5 जूनला झाला का साखरपुडा? 5 जून साखरपुडा झाला. साखरपुडाचा झाल्याच्या नंतर ह्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही केलं आणि बोलले 7 जूनला कॉन्टॅक्ट केला एकदा. बोलला तू मर बोलला कुठंतरी जाऊन, कारण तू माझी बदनामी किती केलीस. म्हटलं कोणती बदनामी, मी तुझेही आणि माझेही फोटो त्या मुलीला पाठवलेत, फक्त तुझ्या वडिलाला नाही, तुझ्या आईला नाही. आणि मी ॲक्च्युअल पाठवलेच नाही सर, त्या मावशीने आणि त्या मुलींनी पाठवले. तर बोलले की आमच्या मुलाने आता आत्महत्या केली तर, असे मला उत्तरं दिले. मग त्या मुलाचं पूर्ण मन त्यांनी माइंड डायव्हर्ट करून टाकला की हिने बघ तुला बदनाम केला आहे. पोलिसात कोणत्या तारखेला गेला? मग मी पोलिसामध्ये बघा सर 9 जूनला तक्रार दाखल केली आहे की असं असं आहे. त्याच्या आधी मी म्हणजे पूर्णपणे खचून गेले होते की आता काय करू. त्याच्यामुळे मला हा शेवटचा पर्याय. अटक वगैरे झाली होती का? कधी जामीन झाला? बघा सर त्याचा माझा जो FIR आहे तो 9 जूनला सादर केला मी. त्याच्यानंतर 11 तारखेला त्याला अटक झाली आणि साधारणतः 21 जूनला त्याचा जामीन झाला. जामीन झाल्याच्या नंतरनी मग जामीन झाल्याच्या 2 ते 3 दिवसानंतर मला त्याच्या 3 नंबरच्या भावाचा कॉल आला. काय नाव आहे त्याचं? अमित वाघमारे. तर कॉल आल्याच्या नंतर मला ते एवढा अश्लील बोलला. एक जी रेकॉर्डिंग आहे ती मी नाही टाकू शकत, तरीही मी टाकेल वेळ आली तर. म्हणजे एका स्त्री जातीला तुम्ही कितपत बोलताय घाण, हे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. एवढा घाण बोललेला आहे की कोणी लेडीज ऐकू नाही शकणार. तर मला ह्या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटते की तुम्ही एका मुलीच्या चारित्र्याशीही खेळता सगळ्याच गोष्टीसोबत. तर हे तुमच्या घरात जर एखादी मुलगी असती आणि तिच्यावर जरी वेळ प्रसंग आली असती तर तिथे तुम्ही काय रिॲक्ट केलं असतं? मुलाच्या मावशीचा एक ऑडिओ क्लिप होता तुमच्या रिलेशनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याला माहीत झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला शिवीगाळ केल्याचं त्यामध्ये ऐकायला मिळालं. त्याच्या जे मावशी आहेत त्यांनी तर मला एवढी घाण शिवीगाळ केली आणि धमकी तर काय दिली, तुझ्या घरी येऊन तुझे केस उपटल, तुला हे करल ते करल. म्हणजे त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे. तर आणि मला खरंच त्याच्या मावशीची खूप जास्त भीती आहे. ती माझ्या घरी कोणत्याही क्षणी येऊन मला काहीही करू शकते. या भीतीपोटी तुम्ही पोलिसात गेलात का? नंतर FIR दाखल झाल्यानंतर मला सुरक्षा द्या, माझी सुरक्षा करा असं म्हणायला पोलिसात गेला? बघा सर काय की हे झाल्याच्या नंतर ना मी गेले नाही, कारण की एक साधारण आता 29 जूनला माझ्या सिस्टरचं लग्न होतं. तर लग्न असल्यामुळे मला हे वाटलं की आपण जास्त आता हे करायला नको, म्हणून मी तिथे थोडी पण मी इथून पुढे मी अर्ज देणार आहे. माझ्या परिवाराला वाघमारे फॅमिलीकडून टोटल धोका आहे. त्याची मावशी, ती मुलगी, तिचं नाव घेणं मला योग्य नाही वाटत. जी कोणी असेल, लातूरची मळवटी रोडवर तिचं गाव आहे. त्या मुलीला मी सांगितलेलं आहे. तर त्या मुलीनी, त्या मावशीनी वैजनाथ वाघमारे, अनिकेत वाघमारे आणि अमित वाघमारे या व्यक्तींनी मला खूप घाण बोललेले आहेत. त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार देणार आहे का? त्याची मावशी असेल, वैजनाथ वाघमारे असतील, तो कोणी भाऊ तुम्हाला धमकी देत होता, मी तुम्हाला असं करेल तसं करेल, ते त्याचा 3 नंबरचा कुठला भाऊ अमित वाघमारे, यांच्या विरोधात तुम्ही तक्रार देणार? नक्कीच देणार आहे सर. जर मला आणि माझ्या फॅमिलीला जर याचा त्रास झाला तर मी उद्याही तक्रार देईल. कारण की हा त्रास जर होत गेला तर हे असं समजतील की हिच्याने काही करणं झालं नाही. माझे जे चुकीचं आहे, जर माझ्या परिवाराला जर भोगावं लागत असेल तर मला नाही वाटत मी तर शांत राहावं. तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही पोलिसात गेलात, महिला आयोगाकडे जाणार आहात का की गेलात का? शिंदेंकडे किंवा शिंदेच्या एखाद्या कार्यकर्त्यामार्फत तुम्ही त्यांच्याकडे काही तक्रार करणार आहात की तुमचे असे प्रकारचे पदाधिकारी आहेत, त्यांचा मुलगा आहे, माझं शोषण केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत, सांगणार? नक्कीच करणार आहे सर. मी मुख्यमंत्री महिला आयोगाकडे गेलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः मेल करणार आहे आणि माझ्यानी होईल तसा मी त्यांना कॉन्टॅक्टही करणार आहे. का करणार आहे याच्या मागचं कारण असं की मला मुख्यमंत्री साहेबांना हेच विचारायचं आहे की तुम्ही जे काम करताय हे एक म्हणजे तुमचं नाव घेऊन, आणि ते माझ्याकडे आहे सुद्धा पुरावा. त्याच्यात ते बोलले की आमच्या डोक्यावरती मुख्यमंत्र्याचा हात आहे. मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री आता शिंदे नाही आहे.
नाही ना, ते आता बोलले, पण आता उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे सरांचं त्यांच्या तोंडात जास्त नाव असतं. तर की ते असं बोलले की आमच्या सोबत असतात, तू आमचं काहीच वाकडं नाही करू शकत, तुला कुठे जायचंय, काय जायचंय, तू कुठे जा, एवढे प्रकरण होत आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, असे पैसे देऊन मिटवतो, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड तर काहीच नाहीये, तू काहीच नाही करू शकत. हे प्रकार माझ्यासोबत झालेला आहे सर. हे होऊ नये. आणि वाघमारे हे मला कधीच व्हॉइस कॉलवरती बोलले नाहीत, त्यांनी मला जे आहे व्हॉट्सअप कॉलवरती बोललेले आहेत. आणि FIR दाखल करायच्या आधी माझे एक सांगायचं विसरले, माझ्या भाऊजींनी त्यांना कॉल केला 4 जूनला, बोलले की तुमच्या मुलाचं आणि आमच्या मुलीचं रिलेशन होतं आणि एवढे दिवस सोबत राहून तुम्ही तिच्यासोबत असं का करताय, दुसरीकडे लग्न का लावताय. हा प्रकार त्यांना 2023-22 पासून माहिती आहे टोटल. तर ते काय बोलले, वैजनाथ वाघमारे असे बोलले, ती मुलगी, तो मुलगा आणि तुम्ही बघून घ्या, मला काही घेणं देणं नाही, इतकंच बोलले. आणि मी तुम्हाला ओळखत नाही, कॉल डिस्कनेक्ट करून टाकला. कॉल डिस्कनेक्ट केल्याच्या नंतर मग आम्ही शांतच राहिलो. मग झालं असं की महिला आयोगाचे एका कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला की असं असं प्रकरण आहे, मुलगी महिला आयोगाकडे आलेली आहे आणि तुमच्यावर गुन्हा होण्याचे चान्सेस आहेत. हे झाल्याच्या नंतरही त्या व्यक्तीने व्हॉट्सअप कॉलच केला त्या व्यक्तीला 2 वेळा, नॉर्मल कॉल करून बोलले नाहीत. तर मला यातून हे म्हणायचं आहे की त्यांना कुठल्या गोष्टीची भीतीच नाहीये. महिला आयोग काय म्हणलं तुम्हाला, कसलं त्यांनी महिला प्रतिसाद दिला? महिला आयोगाचा मला खूप मोठा प्रतिसाद भेटलाय सर. तर मी आजपर्यंत जे काही लढा लढले त्यांच्यामुळेच, कारण की त्यावेळेस मी पूर्णपणे हे झाले होते, एकदम खचून गेले होते की त्यांनी मला सांगितलं तू एक मुलगी आहेस, तर असं हे उद्या समाज समजेल की कायदा सगळ्या मुलीच्या बाजूने म्हणून तू काहीही बोल. तर मी माझ्या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं खोटं, कुठल्याही प्रकारचं ॲलिगेशन करत नाहीये कोणावरती. जो प्रकार माझ्यासोबत घडलाय तोच मी बोलते, सोशल मीडियालाही कळेल. काय आव्हान करायचं तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील रुपाली चाकलकर असतील, भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत चित्रा वाघ असतील, इकडं सुप्रिया सुळे असतील, म्हणजे ज्या ज्या महिला आहेत, काय आव्हान करायचं तुम्हाला एक मुलगी, एक महिला म्हणून? आव्हान मला हेच करायचं आहे की बाबा तुम्ही जर स्त्री जातीला एवढं कमजोर समजताय आणि एक खेळणंच जर तुम्ही असं प्रॉमिस करून एवढं दिवस राहून अचानक वेळी त्या मुलीला कमजोर समजताय, तर हे चुकीचं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला एवढे दिवस थांबवा, आमच्या 4 रिलेटिव्हमध्ये जाऊन सांगा की हिच्यासोबत लग्न करायचं आहे, म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची इज्जत नाही आहे का? मला महिला आयोगाला हेच आवाहन करायचे आणि नेत्यांना पण, महिला नेत्यांना पण हेच सांगायचं आहे की मुलीला एवढं तुम्ही जर कमजोर समजत असाल तर मला तरी नाही वाटत आपण कुठंतरी हे थांबवलं पाहिजे. आणि मी तर कमजोर नाही आहे, याच्यामध्ये मला हेच बोलायचं की माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे ना, त्यातून मला न्याय भेटला पाहिजे सर. हां, धन्यवाद. तर ही सांगितलेली हकीकत आहे सदरील पीडित मुलीनं, अत्यंत धक्कादायक आहे. खरं तर एक राजकीय नेता आणि राजकीय नेत्याला कसं पाठबळ मिळतं किंवा मग तो किती निर्भय असतो, निर्भीड असतो, काहीही होऊ द्या, आम्ही ते सगळे पैसे देऊन सगळं निपटारा करू, सगळं रफादफा करू. मग प्रशासन असेल, पॉलिटिकल लीडर्स असतील, महिला आयोग असेल, या सगळ्या गोष्टींना आम्ही खिशात घेऊन फिरतो की काय, असं त्यांना आता वाटत आहे. आणि म्हणून सदरील एक गोरगरीब मजुराची मुलगी आहे. हवं तशा पद्धतीनं आमिष दाखवायची, कुठल्याही प्रकारची पूर्तता करायची नाही. वेळ आल्यानंतर सोडून जायचं, तुमची पात्रता आता कमी राहिलेली आहे, आमची वाढलेली आहे असं म्हणून त्यांना थेट वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि थेट दुसऱ्या मार्गाला लागायचं. असे सगळे धंदे पॉलिटिकल लीडरचे आणि लीडरच्या लेकरांचे सुरू झालेले आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं नाव मोठ्या प्रमाणावर खराब केलं जात आहे. मी कालच मराठी महाराष्ट्र एका रिपोर्टमधून अंजली दमानी असतील, महिला आयोग असेल, तिथले स्थानिकचे पॉलिटिकल लीडर असतील किंवा मग राज्यातले काही जबाबदार व्यक्ती असतील, या व्यक्तींना सवाल केले होते की या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त 2 प्रकरणं तुम्ही घेऊन बसला, संतोष देशमुख हत्याकांड आणि दुसरं कालची जी काही त्या विजय पवार आणि संतोष खाटोकर यांच्या प्रकरणामधली जी काही पीडित मुलगी आहे, पीडितांना न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे मराठी महाराष्ट्रसुद्धा. मात्र संतोष खाटोकर, विजय पवार कुठल्यातरी आमदार संदीप क्षीरसागरांच्या संबंधित आहेत म्हणून त्यांना कुठेतरी न्याय मिळावा किंवा मग आपण चमकतोल सोशल मीडियावर येऊ, TV स्क्रीनवर येऊ, यासाठी त्यांचे विरोधक कामाला लागतात. संतोष देशमुखांची जशी हत्या झाली आणि ते हत्यारे संतोष देशमुखांचे धनंजय मुंडेंचे रिलेटिव्ह होते म्हणून धनंजय मुंडेंचे विरोधक तिथं सरसावले. ही मुलगी अत्यंत साधी आहे, साधी मजुराचं लेकरू आहे म्हणून तिच्या बाजूने कोणीही उभा राहत नाही. म्हणून मी काल अंजली दमानी यांना विचारलं होतं की सदरील मुलीच्या प्रकरणाबद्दल तुम्ही बोललात का? तिकडे त्या कोरडे नावाच्या महिलेला केसाला पकडून मारण्यात आलं, त्याच्याबद्दल काही बोललात का? असे एक ना अनेक प्रश्न बीड जिल्ह्यातले आहेत. सदरील मुलगा हा बीडचा आहे आणि परभणीमध्ये जाऊन त्यांनी तो सगळा प्रताप घडवलेला आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत, त्याचबरोबर संतापजनकसुद्धा आहेत. त्यामुळे पॉलिटिकल लीडर, सत्ताधारी, विरोधक यांना फक्त कुणीतरी मोठा मासा
आपल्या गळाला लागला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमधून काही मिळतं का, मग त्यामध्ये नाव असेल, आर्थिक मिळकत असेल, या सगळ्या गोष्टी मिळतात का, याचसाठीचे प्रयत्न केले जातात. आणि दुसरीकडे म्हणजे इकडं गोरगरिबांच्या लेकरांना अजिबात न्याय मिळत नाही. पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालतं आणि त्यामुळे कुठंतरी सामान्य लोक भरडले जातात. या सगळ्या गोष्टीमधून कधी गोरगरिबांना न्याय मिळेल हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कॅमेरा पर्सन समी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.